नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मार्केटची दिशामध्ये. खूप दिवसातून आज मार्केटची दिशावरती व्हिडिओ बनवत आहे. तुमच्या सर्वांचे खूप जास्त मला मेसेजेस आले WhatsAppला, की व्हिडिओज आले पाहिजेत मार्केटची दिशावरती. सो फायनली आजपासून व्हिडिओ मी टाकण्याचा प्रयत्न करत आहे. सो तुम्ही सुद्धा या व्हिडिओला चांगलं प्रेम द्या, चांगला सपोर्ट द्या. आता ते कसं द्यायचं हे तुम्हाला माहिती आहे. लाईक करायचं आहे व्हिडिओला, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचंय आणि अल्सो तुम्हाला जे वाटतंय हे डेटामधून तुम्ही काय शिकलात आजच्या व्हिडिओमधून, ह्याची छान अशी एक कमेंट सुद्धा करायची आहे. सो आता आपण पाहूया की उद्यासाठी नक्की मार्केटची दिशा, मार्केटची डायरेक्शन ही काय असणार आहे. आता बघा आजच्या दिवशीचं मार्केट काय सांगतंय, की काल मी जे तुम्हाला सांगितलं होतं मार्केटची दिशामध्ये 24,650 आणि 24,520 हा जो काही झोन आहे, याच्यामध्ये मार्केट न्यूट्रल राहण्याची शक्यता आहे. अगदी 24,750 च्या वरती बाहेर पडलं, पण ते स्ट्राँग व्हॉल्यूमने पडलं पाहिजे. अर्थातच वरती खूप मोठा सेलिंग झोन दिसत आहे आणि इम्पोर्टंट लेव्हल सुद्धा आहे. सो डाउन साइडला चांगला स्कोप होता मार्केटसाठी. तो म्हणजे काय 24,520 ची लेव्हल होती. ती जर का तोडली असती ना मार्केटने, आपला जो काही हा इम्पोर्टंट झोन आहे, जो आपण गेले 6 महिने बघतोय. कुठला 24,300 चा तिथपर्यंत मार्केट स्ट्रेट आलं असतं. खूप जास्त फायदा झाला असता. सगळ्या गोष्टी सेटल झाल्या असत्या. पण आता कसं आहे माहिती आहे का, मार्केटने खूप जास्त टाईम स्पेंड केलेला आहे 24,000 आणि 24,300 च्या मध्ये. हे आपण बघतोय मागच्या 4-5 महिने. मार्केट आत्ता कुठे 31 जुलैच्या रोजी कुठे मार्केट आपलं हे माघारी वरती आलेलं आहे. कुठे आलेलं आहे 24,300 च्या वर आलेलं आहे. आता इथे बघा तुम्ही एकदम क्लिअरली बघा. जो काही 31 जुलैचा चार्ट आहे ना, 31 जुलैला ब्रेकआउट झालेला आहे. लेटेस्ट म्हणतोय हां. 31 जुलैला मार्केट आलं, ओपन झालं, गॅप अप ओपनिंग केली. त्यानंतर बघा एक्झॅक्ट आपल्या झोनमध्ये रिटेस्टिंग करून मार्केट हे वर आलेलं आहे आणि त्यानंतरनं डायरेक्टली मार्केट उघडलं 3 ऑगस्टला. 3 ऑगस्टला माहिती आहे आपल्याला सी लागू झाला. सी म्हणजे काय? क्लोजिंग ऑक्शन सेशन. जो काही क्लोजिंग ऑप्शन सेशन आहे ना, त्याचा हा परिणाम आहे, की मार्केट रोज गॅप अप लावतंय. क्लोजिंगमध्ये काहीही होतंय मार्केटमध्ये. अगोदरही व्हायचं, पण आत्ता थोडंसं जरा इम्बॅलन्स बघायला मिळतोय. आता काही लोकं म्हणतायत ते मॅनिप्युलेशन आहे. रेग्युलेटरी ऑथॉरिटीज म्हणतायत, की नाही ते नवीन रूल आल्यामुळे थोडंसं ॲडजस्टमेंटला टाईम जाणार आहे. आता ते काहीही असून दे. आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला प्रॉफिट कसं होईल, आपले ट्रेड हे बॅलन्स कसे होतील, हे आपल्याला बघायचे. ते बाकी रूल्स नवीन येऊन देत, मार्केट काही थांबत नाही. मार्केटमध्ये रूल्स हे आधीही आले होते, आत्ताही येतायत. पुढे जाऊन लोकांना सवय होते. 4-8 दिवस थोडंफार आपल्याला अनकम्फर्टेबल वाटतं, बट स्टिल पुढे जाऊन सुद्धा आपण त्या रूल्सला कम्फर्टेबल होतो. हा माझा एक्सपिरियन्स आहे, गेला 8-10 वर्षांचा. आता बघा इथे काय चाललंय मार्केटमध्ये. मार्केटमध्ये चाललेलं आहे खूप छान पद्धतीचं कन्सॉलिडेशन. हे आपण गेले 2 ट्रेडिंग सेशन बघतो. आजचा ट्रेडिंग सेशन, कालचा ट्रेडिंग सेशन आणि त्याच्या मागचंही ट्रेडिंग सेशन. हे 3 ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केट काय करतंय माहितीये का? 24,750 आणि वरची जी लेव्हल आहे अगदी 24,700 हा जो काही झोन आहे ना, इथे खूप जास्त मार्केटला सेलिंग दिसत आहे. तर आता तो झोन ब्रेक होईल का? हे आपण आजच्या सेशनमध्ये बघूया. आज तर काही झाला नाही. डाउन साइडला मार्केटला स्कोप होता, बट स्टिल मार्केट गेलं नाही. मार्केटने तर सपोर्ट घेतला. याचा अर्थ मार्केटमध्ये बायर्स थोड्याफार प्रमाणात आहेत, असं आपण समजू. आता बघूया, आपला जो काही डेटा आहे ना, डेटा काय सांगतोय. डेटा आलेला आहे. आजचा डेटा आलेला आहे उद्यासाठी आणि तो मी ते फीड सुद्धा केलेला आहे. आता हा प्रिव्हियस ट्रेडिंग सेशनचा डेटा काय आहे बघा. जे काही आपला क्लायंट आहे म्हणजे रिटेलर आहे ना, रिटेलरची पोझिशन बघा इथे. ही गेटिंग वीकर म्हणजे काय, की बुल्स आहेत मार्केटमध्ये ॲक्टिव्ह, बट ते थोडेसे वीक झालेले आहेत त्या ट्रेडिंग सेशनमध्ये. वीक होताना दिसत आहे. आता तुम्ही म्हणाल, की क्लायंट वीक आहेत आणि तसं पाहायला गेलं डी-आय तर पूर्ण ब्युरिश आहेत मार्केटवरती. जे एफ-आयज होते ते पण वीक झाले आणि फक्त आपले जे प्रो प्लेयर्स आहेत, जे डेस्क वगैरे आहेत आपले मोठे एच-एन-आयज म्हणू शकतो आपण, प्रॉप डेस्क वगैरे ते स्ट्रॉंगर आहेत मार्केटवरती. एवढे तिघं जण जर का डॉमिनेशनला असतील, एकटा व्यक्ती मार्केटला खेचेल का हो वरती? 100% खेचणार. का खेचणार ते सांगतो तुम्हाला. आजच्या ट्रेडिंग सेशनचं प्राइस एक्शन जर का पाहिलं ना आपण, तर डेटा ही तर वीक झालाय, पण 2 दिवसांची सुट्टी पडली ना मार्केटला. सुट्टी पडली 100% मार्केटला. सो 2 दिवसाचा जो काही गॅप आला ना मार्केटमध्ये, त्याचा परिणाम आहे की डाटा हा जुना झाला. आणि आपल्याला माहिती आहे वीकेंडमध्ये मार्केटमध्ये काही होऊ शकतं. डेटाच्या विरुद्ध जातं मार्केट सोमवारी. आता आज सोमवार आहे. आजचा मार्केटचा डेटा बघा काय आलाय. इथे बघा बायर्स हे स्ट्राँग झालेले आहेत. क्लायंटने त्यांच्या पोझिशन वाढवलेल्या आहेत. प्रत्येक ठिकाणी गेटिंग स्ट्रॉंगर, स्ट्रॉंगर, स्ट्रॉंगर. चांगल्या ठिकाणी त्यांनी फ्युचर्स वगैरे लाँग केलेले आहेत. सो
डेटा हा स्ट्रॉंग झालाय, पण अगदीच झालाय का? बघा, 31,49,311 हा मागच्या ट्रेडिंग सेशनचा टोटल नेट डेटा होता आपला. आत्ता काय दिसतोय? 32,60,000. जास्त नाहीये. फक्त एक लाख 1 लाखाचा फक्त फरक आहे. एवढा स्ट्रॉंग डेटा हा नाहीये. आणि जो काही आपला ह्यांचा डेटा आहे, कुणाचा? DIIs आज सुद्धा सेलिंगच करत आहेत. शुक्रवारी सेलिंग केली, त्याच्या जास्त थोड्याफार प्रमाणात जास्त आज त्यांनी सेलिंग केलेली. म्हणजे काय? की DIIs हे मार्केटवरती थोडेसे शॉर्ट आहेत, हे बिअरिश आहेत. पण आता त्याच्या विरुद्ध जर आपण FIs ला पाहिलं, तर FIs हे स्ट्रॉंगर दिसतायत. डेटा बघा, डेटा कसा फसवतो बघा, की इथे स्ट्रॉंगर दिसतायत खरं, पण किती दिसतायत? बघा, 6,82,130 शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशन मध्ये, 6,97,000 आजच्या सेशन मध्ये. काय आहे? किती किती किती? अगदी थोडासा डिफरन्स आहे अगदी. काही हा डेटा म्हणजे पॉइंट नाहीये डेटाचा काही. जे इथे स्ट्रॉंगर दिसतंय ना तुम्हाला, गेटिंग स्ट्रॉंगर. स्ट्रॉंगर झालेत का? नाही झाले. स्ट्रॉंग अजून व्हायचेत. ते काय करतायत? फक्त पोझिशन त्यांची थोडीशीच वाढवतात. आपला रिटेलर बंधू काय करतो माहितीये का? हा फक्त आजच्या पुरताचा डेटा बघतो. आजच्या पुरताचा. काय वाटतं? चला, चला. आज बाबा क्लायंट पण बुलिश, FI पण बुलिश, अरे प्रो पण बुलिश. आता काय? आता काय? आता काय? चला उद्या आपण मार्केटवरती मार्केट बुलिश जाणार असं नसतं. मागचा डेटाही अॅनलाईज करावा लागतो. आता बघूया प्रो प्लेयर्स. प्रो प्लेयर्सचा विषय काय माहितीये का बघा? प्रो प्लेयर्सनी त्यांची पोझिशन कमी केलेली. आता शुक्रवारी त्यांनी रिस्क घेतली, पोझिशन स्ट्रॉंग केली. आज त्यांनी कुठेतरी प्रॉफिट काढलं ना. कारण मार्केट त्यांच्या एक्स्पेक्टेशन नुसार गेलंच नाही. मार्केटने जे काही 24,520 पासून जे एक रिव्हर्सल मारला, त्यामध्ये ह्या लोकांनी प्रॉफिट बुकिंग केली. आता आज ह्यांनी काय केलेलं आहे? थोडीशी प्रॉफिट बुकिंग केलेली आहे. इथे बघा, ही प्रॉफिट बुकिंग त्यांची दिसत आहे. जवळ-जवळ 94,000 त्यांनी मायनस, म्हणजे 33% त्यांनी त्यांची पोझिशन ही कमी केलेली आहे. कुणी? प्रो प्लेयर्सनी. ह्यांनी बघा, ह्यांनी थोडीशीच वाढवलेली आहे. DI तर बिअरिश आहेच मार्केटवरती. परत FIsने काय केलेलं आहे? त्यांची पोझिशन जी की 7% होती बुलिश, ती त्यांनी फक्त 2% ठेवलेली आहे. म्हणजे त्यांनी 5% त्यांची पोझिशन कमी केलेली आहे. आणि अल्सो ह्यांनी कुणी बरं? आपल्या प्रो प्लेयर्सनी जर त्यांची पोझिशन कमी खूप केलेली आहे. अगदी बघा किती कमी केलेली आहे. 116% पोझिशन होती, ती अगदी मायनसमध्ये गेलेली आहे आता. इथे हे बघू नका, हे बुलिश बिअरिश हे बघूच नका. डेटाचे नंबर्स बघा, नंबर डिडंट लाईज. ते म्हणतात ना, कॉट आहे खूप जास्त, नंबर कधी खोटं बोलत नाहीत. तर ते हे आहेत. ओव्हरऑल काय सांगतंय आपलं? ओव्हरऑल आपलं सेंटिमेंट आहे न्यूट्रल, फ्लॅट. ओके, न्यूट्रल फ्लॅट असलं तरी सुद्धा चार्ट काय सांगतो? आता अजून एक सांगतो तुम्हाला, गंमत सांगतो चार्टची. ही चार्ट काय सांगतोय? वरती झोन आहे. हा, जर उद्या मी म्हणतच नाहीये वरती ब्रेकआउट येईल. डेटा हा फसवण्यासाठी सुद्धा असू शकतो. हे लास्टच्या ट्रेडिंग सेशन मध्ये हा वाढलेला व्हॉल्यूम आणि ही कमी झालेली पोझिशन, ह्यामध्ये काहीतरी गडबड आहे. इथे दिसते सेलिंग, इथे दिसतोय व्हॉल्यूम राईज होताना. याचा अर्थ कोणतरी खाली फुटप्रिंट सोडून गेलेलं आहे. इथे सुद्धा सोडल्या होत्या फुटप्रिंट्स, इथे सुद्धा सोडले. आता हे CS मुळे झालेलं आहे का ऍक्च्युअल झालेलं, हे आपल्याला उद्याच्या पहिल्या 1 तासामध्ये 100% समजेल. पहिल्या 1 hour मध्ये निफ्टीचा चार्ट हा काय दिसतो, याच्यावरती आपल्याला उद्या सगळी डायरेक्शन क्लिअर होईल. बट माझं म्हणणं काय आहे माहितीये का, की वरती जाण्यासाठी ना मार्केटने एकतर ब्रेकआउट जोरात गेलं ना मार्केट, तर ते पुढे जाऊन आपल्याला लय त्रास देणार. बट ते हळूच गेलं, इथे काहीतरी रिटेस्टिंग केली, ठीक आहे, भले ते साइडवेज राहून दे, बट ऍटलीस्ट त्याने या झोनला तरी तोडलं आणि मार्केट सस्टेन झालं. लोकांचं म्हणणं काय असतं, मार्केटने ब्रेक केलं ते स्ट्रेटच वर गेलं पाहिजे. शक्यतो नाहीये. स्ट्रेट वर गेलं की स्ट्रेट खाली पण येतं आणि तसंच ते ट्रॅप पण करतं. सो ट्रॅप करण्यापेक्षा माझं म्हणणं आहे की मार्केटनं असं रिॲक्ट करावं. हा, डाऊन साईडला स्कोप आहे का? 100% स्कोप आहे. भरपूर स्कोप आहे. ह्याच्या खाली गेलं ना मार्केट, तर इथं जागाच नाहीये कुठे. स्ट्रेट मार्केट खाली जाऊ शकतं. अगदी 300, 350, 400 पॉईंट मार्केट खाली जाणार, जर खाली गेलं तर. कारण डेटा काय होतोय? डेटा वीक झालाय, पोझिशन कमी झालेल्या आहेत. आणि कदाचित तिसरी सिच्युएशन अशी सांगते की हे जे काही डेटामध्ये कन्फ्युजन आहे किंवा क्लोजिंग ऑप्शन सेशनमुळे FI सुद्धा खूप जास्त प्रिकॉशन घेत आहेत. मोठे प्लेयर्स, रिटेलर्स काही झिरो हिरो काही करतायत व शेवटच्या 15 मिनिटात त्यांना वाटतंय काही होईल मार्केटमध्ये. तसं नाहीये. हे बघा,
मोठे प्लेयर्स हे खूप जास्त प्रिकॉशन घेतात आपल्यापेक्षा. सो त्याच्यामुळे सुद्धा मार्केट आपल्याला 2-4 दिवस साइडवेज दिसत असेल. बिकॉज सेबीनं आता ते जे ट्रेडर्सनी सांगितलं 12 तारखेला आम्ही नो ट्रेडिंग डे करणार. सो त्याच्यामुळे थोडंफार त्यांनी आज एक लक्ष ठेवलेलं की जे काही मॅनिप्युलेशन वगैरे झालंय ते नक्की सीएस सिस्टीमचा परिणाम आहे का कुणी खरोखर मार्केटला पंप अँड डम्प केलंय. ह्याच्यावरती त्यांनी एक छान असे त्यांनी प्रेस नोट टाकलेली आहे त्याच्यावरती एन्क्वायरी करणार आहेत. सो त्याच्यामुळे कदाचित मार्केट ऑफ साइडवेज आहे का? शक्यता भरपूर आहेत. मग आता ज्यावेळेस एवढ्या शक्यता असतात आपल्या पुढे 4 ते 5, तो माझा अनुभव काय सांगतो, पहिल्या 1 तासामध्ये मार्केट काय रिएक्ट करतं, कसं मूव्हमेंट करतं, त्याच्यावरून अख्ख्या दिवसाची डायरेक्शन समजते. आता पहिल्या 1 तासामध्ये कसं मार्केट ओळखायचं ना, याच्यावरती ह्या वीकेंडला मी 100% Google Meet घेऊन तुम्हाला सांगेन. व्हॅल्युएबल इन्साईट आहे, की ह्या गोष्टी शिकणं का गरजेचं आहे. आता बरेच लोक म्हणतात, मी इक्विटीमध्ये ट्रेडिंग करतो. 100% आज ट्रेड केलेत का? केलेले आहेत. हे बघा मी तुम्हाला शो करतो आजचे ट्रेड माझे. YouTubeचा रोल आहे पोझिशन बुक दाखवता येत नाही. डायरेक्ट चॅनल उडवून टाकतात. सो डायरेक्टली चार्ट दाखवतो तुम्हाला मी आजचा मी. खूप छान ट्रेड झाला. एचडीएफसी बँक मध्ये एचपी रिव्हर्सल कॅच केला. एसबीआय ने थोडासा आपला एसएल हिट केला. दोन्ही अपोजिट होते. एवढं माझं लक्ष गेलं नाही आणि त्यामध्ये मी सो एसबीआय मध्ये आपला इथे स्टॉप लॉस हिट झालेला आहे. सो एक सांगायचं तात्पर्य एवढंच आहे माझं, की आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, की ट्रेड करताना तुम्ही कुठेही ट्रेड करा. कोणत्याही इन्स्ट्रुमेंट मध्ये ट्रेड करा. पण तुमचे ट्रेड्स हे योग्य ठिकाणी पडले पाहिजे. इक्विटीमध्ये खूप छान स्कोप आहे. आता हे जे काही आपण एवढं निफ्टीवर एवढं जे आता चर्चा केली, एवढं मी डेटाचं अनालिसिस केलं, एवढं सगळं केलं. आणि जो काही हा मार्केटची दिशा हा एवढा मेसेज मी रोज लिहितो. त्या मेसेजच्या मागचं नक्की उद्देश काय आहे, की लाँग टर्ममध्ये मार्केटचा तुम्हाला अनुभव आला पाहिजे. मार्केट कसं वर्क होतं, कसं चालतं, बायर सेलर कसे असतात, इन्स्टिट्यूशनचा काय परिणाम होतो, रिटेलरचा काय परिणाम होतो, या सगळ्या गोष्टींवरती आपण रिसर्च केल्यानंतर आपल्याला समजतं की पैसे कुठे बनतात. त्या फॉरेक्समध्ये मला नावं ठेवायची नाहीये. त्या फॉरेक्सला दर 15 दिवसाला लोक ब्रोकर बदलतात हो. दर 15 दिवसाला. काय अर्थ आहे असल्या असल्या ट्रेडिंगला नसल्या जिंदगीला काय अर्थ आहे मला सांगा? काहीच अर्थ नाहीये. इथे सेफ्टी आहे. इथे तुम्हाला फक्त अभ्यास करायचा आहे मार्केटचा. बाकी काही टेन्शन नाहीये. हां, गव्हर्नमेंट नवीन रूल आणतंय, स्ट्रिक्ट करतंय. का स्ट्रिक्ट करतंय? मार्केटचं पार्टिसिपेशन वाढतंय एव्हरी इयर. व्हॉल्यूम वाढतोय. सो त्यामुळे काही रूल्स हे आणावे लागतात. काही गोष्टी बदलाव्या लागतात. हे लोकं समजून घेत नाहीत. जरा काय झालं आपण लगेच दोष देतो. मी कोणत्याही पॉलिटिकल पार्टीला सपोर्ट करत नाही, कोणत्याही ह्याला सपोर्ट मी तुम्हाला माझा एक्सपिरियन्स सांगतोय, की माझ्या एक्सपिरियन्सनुसार मार्केटमध्ये ह्या गोष्टी नॉर्मल आहे. त्या होत राहतात. हे आपण अडॉप्ट केल्या पाहिजेत. सोशल मीडिया युनिव्हर्सिटीवरचं सगळं ऐकून आपण ते खरं समजायचं का? तर नाही. काही गोष्टी व्हॅल्युएबल असतात त्याच घ्या. बाकीकडे दुर्लक्ष करा. मार्केटची उद्याची संभाव्य हालचाल जे आता आपण डिस्कस केलं तेच सगळं इथे मी सांगितलेलं आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, की जे शेवटच्या सेशनमध्ये जो वाढलेला व्हॉल्यूम दिसत आहे ना, त्यामुळे उद्या ब्रेकआउटसाठी व्हॉल्यूमचं कन्फर्मेशन नक्की मिळतंय का? ते हे विशेष महत्त्वाचं राहील आपल्यासाठी. हायलाइट केले महत्त्वाचं नाही, नुसतं विशेष महत्त्वाचं राहील. या गोष्टीवरती लक्ष द्या. उद्या 100% मार्केटमध्ये काय होतं आपण बघूया. मी नक्कीच तुम्हाला अपडेट देईल. आता हा मेसेज अख्खा तुम्ही WhatsApp ग्रुपला रीड करा. 10 वाजता मी टाकेन. 9 वाजता तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल 9, 9:15च्या दरम्यान. सो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही काय शिकलात? तुम्हाला काय समजलं? नवीन काही गोष्ट शिकायला मिळाली का? नवीन जर कोण असेल आपल्या चॅनलवरती, डेफिनेटली कमेंट करून सांगा. एवढ्या दिवस व्हिडिओ टाकलेला नाहीये, आज टाकतोय. सो चांगला रिस्पॉन्स द्या जेणेकरून मलाही मोटिव्हेशन मिळेल, की तुमच्यासाठी नवीन-नवीन आणि व्हॅल्युएबल मार्केटची इन्साईट ह्या रिव्हील करण्याचा. ओके. थँक यू सो मच. गुड नाईट.